ही माझी नात आहे, ही आले यात्रेला सुट्टीला. खरं पण हिला पावभाजी आवडली म्हणल्यावर तुम्हाला पण नक्की आवडणार. हे काही मध्यम 3 बटाटे येते. मी ह्याला वरचं साल काढून बारीक चिरून धुवून घेतले. ही 2 ढोबळी मिरची धुवून चिरून घेतल्या त्या. ही पाव किलो फ्लावर होता, पाव किलोतला निम्मा घातलाय, म्हणजे 125 ग्राम घातलाय. ही एक बारकं बीट होतं आणि हे एवढं वाटाणं. सगळं हे कुकरमध्ये टाकून घेते असं. तांब्याभर पाणी ओतते ह्यात. टोपण लावून कुकरला गॅसवर ठेवून 4 शिट्ट्या काढते ह्याच्या. कारण ह्याला मऊ लई शिजवावं लागते म्हणून मी चुलीवर शिजवत नाही, गॅसवर शिजवून घेते. 4 शिट्ट्या झाल्या त्या. हे शिजले सगळं असं बारीक करून घेते मी. गरम गरम आहे तर बरंच बारीक करते. ह्यात थोडं बटर टाकते, तेल टाकते, लसूण बारीक चिरून घेतलं टाकते, अद्रक पण बारीक चिरले टाकते. मध्यम आकाराचं 3 कांदे घेतले तर ती बारीक कापून घेतले टाकते. ह्यात कांदा लाल होसतर भाजून घेते. कांदा लाल तळलाय, टमाटर टाकते. बारीक झाले. आता कांदा टमाटर चांगला तळलाय. ह्यात एक पळीभर हे कुकरमधलं सारण ह्यात ओतून घेते. असं चमच्याभर हळद टाकते. 2 चमचे आंबारी पावडर आहे, हे पण टाकून घेते. पावभाजी मसाला आहे 2 चमचे, हे बी टाकते. तांबडी चटणी आहे ही घरची काढलेली, ही बी 1 चमचा टाकून घेते. हे सगळं मसाला आपण तेल सुटस असंच परतून घेऊया. हो का असं इकडं सगळं तेल सुटलंय. आता ही कुकरमधली भाजी कढईमध्ये ओतून घेऊया. कुकर धुवून पाणी ओतलं ह्यात. कुकरमध्ये धुताना सुद्धा खंगाळून टाकले, पण गरम पाणीच वापरायचं ह्यात. भाजी चवीला चांगली लागते, गार पाणी वाटायचं नाही. अशी मस्त भाजी झाली बघा. चवीपुरतं मीठ टाकते, कोथिंबीर टाकून घेते. भाजी शिजली. आता वरनं पावभाजी मसाला टाकला तर खायला चांगली चव लागते, म्हणून हे असं टाकून घेतलंय. घरच्या घरी गावाकडच्या पद्धतीनं असं ही भाजी केली मी. हॉटेलला कशाला जायचं आहे आपण, घरच्या घरी आपण पावभाजी केली सगळे मिळून मिसळून. असं घरी केल्यावर खायला येतंय. ते आपण बाहेर पावभाजी खायला गेलं तर कसं आहे, त्यांनी तयार करूस तर थांबायचं, किंवा पार्सल आणलं तर घरी येस तर गार होतंय. त्यापेक्षा घरच्या घरीच करा आणि सगळे मिळून मिसळून पावभाजी खावा. काय ह्यात म्हणजे असं आपल्याला राबाची गरज नाही. ह्यात पावभाजी करताना राबणूक काहीच नाही. नुसत्या भाज्या सगळ्या आपण रोज तर करतोच की भाजी. तसे बटाटा चिरायचा आहे, फ्लावर, ढोबळी मिरची. आता तुमच्याकडे गाजर असतं तर गाजर टाका, बीट नसतं तर नका टाकू. जी घरात हाय साहित्य त्यातनं ही अशी भाजी बनवायची. त्याला काही एवढा आटाच नाही बघा, साधं आणि सोपं. मी पण केली आहे, तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा. आता भाजी झाली तयार, पाव भाजून घेते. हे का ह्यात बटर टाकून घेते असं. याचा मसाला पाव भाजून घे. तुम्हाला जर मसाला पाव आवडत असेल तर तुम्ही करा, नसेल तर नुसतं बटर टाकून भाजून खावा. आम्हाला आवडते मसाला पाव म्हणून आम्ही मसाला पाव केला. गरम गरम भाजी असा ही मसाला पाव पटदिशी खाऊन घ्या. हे बघा, ही अशी गरम गरम भाजी, त्याच्यामध्ये टाकायचं असं बटर. गरम गरम भाजी आहे, ह्यात बटर टाकलंय मी. पाव चांगलं भाजून घेतलं तर त्यासोबत कांदा बारीक चिरलाय, हे बघा ही लिंबू ठुलाय. असं गरम गरम खाऊन घ्यायची.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कसं झालं कमेंटमधनं सांगा.